प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा स्वाध्याय लेखन. विधाने कारण स्पष्ट करा. नंबर 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर. कारण इंग्रजी शिक्षणाने भारतीय लोकात आत्मजाणीव निर्माण झाली. ब्रिटिशांनी पूर्वी भारतविषयक पूर्वग्रह दूषित इतिहास लिहिला होता, त्याला भारतीयांनी विरोध केला. प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधले गेले. राष्ट्रीय इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे आत्मजाणीव निर्माण झाली, म्हणून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. नंबर 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर. कारण बखरीत शूर योद्ध्यांच्या पराक्रमाचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडींचे वर्णने असतात, थोर पुरुषांची चरित्रे असतात. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती सभासद बखर यात आढळते. ही बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली. भाऊसाहेबांची बखर यात पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. बखरीत सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवनाचे वर्णन असते. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. नंबर 1. मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर. बाबरचे तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात वर्णन केलेले आहे. त्यांनी खालील बाबींचे वर्णन केलेले आहे. नंबर 1. त्याने केलेली युद्धे. नंबर 2. त्याची प्रवास वर्णने, शहरांची वर्णने. नंबर 3. स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पती यांची निरीक्षणे. प्रश्न 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 साली भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध जो उठाव केलेला त्याचे वर्णन केलेले आहे. त्या पुस्तकाचे नाव 1857चे स्वातंत्र्यसमर असे आहे. या पुस्तकामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रादेशिक इतिहासकारांवर त्यांचा प्रभाव पडला. दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. पुढील संकल्पना स्पष्ट करा. नंबर 1. प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक म्हणतात. भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, कला इत्यादींवर जे लेखन केले त्याला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती व देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते, म्हणून हे लेखन केले गेले. नंबर 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर. इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे भारतीयांमध्ये आत्मजाणीव निर्माण झाली, स्वतःच्या देशाबद्दल प्रेम निर्माण झाले व ते इंग्रजांनी जो पूर्वग्रह दूषित इतिहास लिहिला होता त्याला विरोध करू लागले. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लिखाण केले. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. नंबर 3. वंचितांचा इतिहास. उत्तर. समाजातील तळागाळातील लोकांचा इतिहास म्हणजे वंचितांचा इतिहास. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्राम्ची याने सुरुवातीला ही संकल्पना मांडली. भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या हक्कांबद्दलचे विचार दिसून येतात. पुढील विधाने पूर्ण करा. नंबर 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक रिकामी जागा हे होत अलेक्झांडर कनिंघहॅम. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला. फ्रेडरिक मॅक्सम्युलर. पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासकार. ग्रंथाचे नाव. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँडफ, ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया. श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. राष्ट्रवादी इतिहासकार अनंत सदाशिव आळतेकर, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहास लेखनाचा हेतू झियाउद्दीन बर्नी, तारीख ई फिरोजशाही, बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने, बाबर, तुझुक ई बाबरी, काश्मीरचा इतिहास, कल्हण, राजतरंगिणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती, कृष्णाजी अनंत सभासद बखर. Please subscribe, like and share.